किंवा वर्किंग 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. कन्स्ट्रक्शन 5 मार्कासाठी आणि वर्किंग 5 मार्कासाठी वेगळं. आता तिसरं काय आहे बघा. आता तिसरं आहे द टू एंड्स ऑफ लूप्स आर कनेक्टेड टू टू स्प्लिट रिंग्स. हे पहा हे दोन एंड आहेत. पहा हे दोन एंड्स आहेत. कोणाचे एंड्स आहेत? कॉइलचे एंड्स आहेत. कुठं कनेक्टेड आहेत? तर दे आर कनेक्टेड टू स्प्लिट रिंग्स. म्हणजे आपला तिसरा पार्ट कोणता आहे? स्प्लिट रिंग्स. स्प्लिट म्हणजे वेगवेगळ्या असलेल्या आणि रिंग्स हे काय आहेत? स्प्लिट रिंग्स. आता समजा आपण एखाद्या बांगडीचे दोन तुकडे केले तर जे दोन हाफ होतात त्याला म्हणायचं स्प्लिट रिंग्स. तर तशा ह्या दोन स्प्लिट रिंग्स आहेत. द लोअर एंड ऑफ दिस रेक्टँग्युलर लूप आर कनेक्टेड टू टू हाफ्स ऑफ स्प्लिट रिंग्स. त्या स्प्लिट रिंग्सला काय आहेत? कनेक्टेड आहेत. आणि यांना काय असतं? ह्या रिंग्सच्या आतमध्ये आणि बाहेर काय असतं? एक रेझिस्टिव्ह कोटिंग असते आणि दे आर टाइटली फिक्स्ड टू ऍक्सल. ह्या रिंग्स कशाला फिक्स्ड असतात? टाइटली ऍक्सलला काय असतात? फिट असतात. हा ऍक्सल आहे पुढचा पार्ट. पुढचा पार्ट काय आहे? ऍक्सल. बरोबर आहे. त्यानंतर आता हे जे आहेत की याच्या आउटर सरफेसला दोन स्टेशनरी ब्रशेस असतात. स्टेशनरी बघा रिंग्स आणि ऍक्सल फिरतं पण दोन स्टेशनरी कार्बन ब्रशेस असतात. हे ई आणि एफ हे दोन कार्बन ब्रशेस कुठं असतात? आउटर कंडक्टिंग सरफेस जो आहे रिंगचा, इनर सरफेस रिंगचा कोणाला अटॅच आहे? या ऍक्सलला अटॅच आहे. आणि आउटर सरफेसला काय असतात? दोन स्टेशनरी काय असतात? कार्बन ब्रशेस असतात. पहा हे काय आहेत? 5 काय आहेत? मोटरचे भाग आहेत. एक रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर, तो 2 पोल पीसेस आहेत. हॉर्सशू मॅग्नेटचे स्प्लिट रिंग्स आहेत. ह्या स्प्लिट रिंगच्या आतल्या बाजूला ऍक्सल असतं अटॅच आणि बाहेरच्या बाजूला कार्बन ब्रशेस असतात. हे असे किती भाग आहेत? 5 भाग आहेत. आणि 6वा भाग मी कोणता सांगेल? तर 6वा भाग आहे महत्वाचा. कोणता? तर तो आहे हा सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय आहे? सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण ज्याला काय म्हणतो? बॅटरी म्हणतो. हा बॅटरी काय आहे? हा 6वा काय आहे? मोटरचा भाग आहे. त्याला सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो. ही बॅटरीच नाही लावली तर कन्व्हर्शन काही होणारच नाही. बरोबर आहे की नाही? तर हे काय आहेत? हे भाग आहेत. मग कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला किती सांगावे लागतील? 5 भाग आहे. ही कॉपर कॉईल आहे, त्याच्यानंतर पोल पीसेस आहेत, त्याच्यानंतर स्प्लिट रिंग्स आहेत, त्याच्यानंतर ऍक्सल आहे, कार्बन ब्रशेस आहेत आणि सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. हे झालं काय? कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ही त्याची डायग्राम आहे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये काय होतं? डायग्राम ड्रॉ करायला सांगतात आणि 1-2 पार्ट्स बद्दल माहिती विचारतात, 2 किंवा 3 पार्ट्स बद्दल, किंवा कधी कधी कन्स्ट्रक्शन विचारलं तर डायग्राम इज नॉट नेसेसरी असं व्यवस्थित इंग्रजीमध्ये दिलेलं असतं त्यांनी बोर्डाने. तर हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला काय पाहिजे? याचं वर्किंग, की मोटर नेमकं काम कसं करते. तर पाहूयात. आता वर्किंग कधी चालू होईल कोणत्याही मोटरचं? की जोपर्यंत तुमचा इलेक्ट्रिक सप्लाय ऑन होणार नाही, तुम्ही त्याला चालू करणार नाही तोपर्यंत कोणतीच मोटर तुमची वर्क करणार नाही. म्हणून आपण वर्किंग कुठून चालू करायचं? बघा आपण वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर कुठून चालू करायचं लक्ष द्या. तर वर्किंग कुठून चालू करायचं? ही जोपर्यंत ही की क्लोज होत नाही तोपर्यंत ही बॅटरी करंट प्रोव्हाइड करेल का ह्या सर्किटसाठी? नाही करणार. तर मग वर्किंग कुठून चालू करायचं? व्हेन की इज क्लोज्ड. तिथून वर्किंग चालू करायचं व्यवस्थित. When key is closed, current flows through coil from positive pole to negative pole. कसं करंट फ्लो होईल? बघा हे असा असा आणि A B C, A कडून B कडे, B कडून C कडे, C कडून D कडे आणि परत या पद्धतीने काय होईल? करंट चालू होईल. मग आपलं वर्किंग कुठं चालू होईल? की when key is closed. आपण काय केलं? की क्लोज केली तर करंट फ्लोज थ्रू कॉइल इन द डायरेक्शन A B C D. ह्याच्या डायरेक्शन मध्ये काय होईल? करंट काय होईल? फ्लो होईल. कुठून चालू केलं आपण मोटरचं वर्किंग? व्हेन की इज क्लोज्ड, करंट स्टार्ट्स फ्लोइंग इन द डायरेक्शन A B C D. ह्या डायरेक्शन मधून काय होईल?
करंट काय होईल, फ्लो होईल. आणि बघा, आणि आपण जर का नीट लक्ष दिलं, आता नीट लक्ष द्यायचं बरं का. हो, वर्किंग छोटंसं आहे पण नीट लक्ष देऊन करायचं. जाऊ दे, आय विल म्हणजे लर्न करेन, मी पाठ करेन, हा नीट एकदा समजावून जर काय घेतलं तर पाठ करायची गरज नाही. पहिला मुद्दा काय आहे, व्हेन की इज क्लोज्ड करंट स्टार्ट्स फ्लोइंग इन द कॉइल थ्रू डायरेक्शन ए बी सी डी. ह्या करंट फ्लो होईल. आता डायरेक्शन ऑफ करंट इन आर्म ए बी, याला हे 4 आर्म्स आहेत की नाही, ए बी आर्म, बी सी आर्म, सी डी आर्म. तर आणि जे आहे 3 आर्म, हे काय जोडलेलं नाही आर्म. तर आपल्याला हे बीसी आर्म विचारात घेत नसतात. का घेत नसतात, कारण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला ते पॅरलल आहेत, त्याच्यामुळे तो विचारात घेत नाही. तर काय आहे, तर डायरेक्शन ऑफ करंट इन ए बी अँड डायरेक्शन ऑफ करंट इन सी डी, ह्या 2 आर्म्सची जे आहेत ते डायरेक्शन ऑफ करंट कशी आहे, डायरेक्शन ऑफ करंट कसे अपोजिट आहे. लक्षात घ्या, हे मुद्दा म्हणून सांगतोय बरं का, कारण आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कडे यायचंय. डायरेक्शन महत्वाची आहे, कारण ज्या अर्थी हे फोर्स जनरेट होतो त्या अर्थी याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाय होतो. बरोबर नीट लक्ष द्यायचं बरं का, की मोटरसाठी कोणता रूल अप्लाय होतो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाय होतो. त्याच्यामुळे तर डायरेक्शन ऑफ करंट फार महत्वाचे आहे. कारण डायरेक्शन ऑफ करंट चेंज व्हायला, पण डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड चेंज व्हायली नाही. मग फोर्स कसा ऍक्ट होणार, काय होणार ते आपल्याला इथं पाहायचंय. बघा, मोटर काय आहे, नीट लक्ष द्या. मोटर काय डिव्हाइस आहे विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. त्याचं प्रिन्सिपल सांगितलंय. व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स, हे त्याचं प्रिन्सिपल. आणि कोणत्या रूलवर काम करतं, ते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवर काम करतं. त्याच्यामुळे इथं डायरेक्शन ऑफ करंट फार महत्वाची आहे. मी का सांगतोय डायरेक्शन, कारण तो पुढे रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग ते काय, व्हेन की इज closed, current starts flowing in the coil in the direction A, B, C, D. Direction of current in arm A, B and direction of current in arm C, D are opposite to each other. कसं आहे तर अपोजिट आहे. बघा, हे ह्या डायरेक्शनला चाललेलं आणि हे ह्या डायरेक्शनला चाललेली. मग देअरफॉर त्याच्यामुळं मग मला लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, मग ह्या आर्मवर फोर लावलेल्या फोर्सची डायरेक्शन आणि ह्या आर्मवर लावलेल्या फोर्सची डायरेक्शन ती सुद्धा कशी असेल, अपोजिटच असेल ना. मग सांगायचं, ॲज डायरेक्शन ऑफ करंट इन आर्म ए बी अँड आर्म सी डी आर अपोजिट, द फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट आर्म्स किंवा डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट आर्म्स इज ऑल्सो अपोजिट. लक्षात घ्या, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार ज्या अर्थी करंटची डायरेक्शन अपोजिट आहे त्या अर्थी त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन सुद्धा कशी असली पाहिजे, अपोजिटच असली पाहिजे. हो, कारण मॅग्नेटिक जो आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बदलत नाहीये, ती स्थिर आहे. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बदलायला काय, डायरेक्शन ऑफ करंट बदलायला एबी आणि सीडी. म्हणून एबीवर जो फोर्स ऍक्ट होणार आहे इट इज अपोजिट इन डायरेक्शन, तो सीडीवर जो फोर्स ऍक्ट होणार आहे दोघांच्या डायरेक्शन्स कशा असतील, अपोजिट असतील. फोर्स इक्वल आहे, लक्षात घ्या. डायरेक्शन काय आहे तर अपोजिट आहे. तर हे जे आहे कुठून चालू केलं आपण वर्किंग, मी गोटू सांगतोय 5 मार्कासाठी. When key is closed, current starts flowing. करंट काय होतोय, फ्लो होतोय. कसा, in the direction A, B, C, D. Direction of current in arm A, B and direction of current in arm C, D. दोन्ही कशा आहेत, अपोजिट आहेत. आणि या दोन्ही अपोजिट आहेत म्हणून डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन आर्म ए बी अँड डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन आर्म सी डी आर ऑल्सो अपोजिट अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस काय होतं, डायरेक्शन 2 फोर्सच्या डायरेक्शन अपोजिट असतात तेव्हा ते या वस्तूला काय करत असतात तर फिरवत असतात. लक्षात घ्या, ते तेव्हा त्या वस्तूला काय करत असतात तर फिरवत असतात. कसं ते सांगतो तुम्हाला. हे पहा, समजा ही कॉईल आहे तुमच्या समोर, लक्ष द्या, ही कॉईल आहे, बरोबर आहे. हा ए बी आहे, हा सी डी किंवा तुमच्या बाजूने हा ए बी आहे आणि हा सी डी आहे. आणि बघा, लक्ष द्या, फोर्स काय होणार, अपोजिट येणार. पहा, हे पहा, हा फोर्स माझ्या उजव्या हाताचा कोणत्या बाजूने चाललाय, खालच्या बाजूने, आणि डाव्या हाताचा वरच्या बाजूने. कारण काय होणार आहे, डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट आहे म्हणून डायरेक्शन ऑफ फोर्स सुद्धा कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. आणि हे पहा, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस 2 अपोजिट फोर्सेस कॉईल रोटेट्स क्लॉकवाईज. कॉईल काय झाली, रोटेट झाली. कारण फोर्सेस कशा आहेत,
अपोजिट आहेत आणि अपोजिट फोर्सेस नेहमी काय करत असतात, रोटेट करत असतात. हो बघा तुमच्या घरी सुद्धा ज्या कन्व्हेन्शनल नळाच्या टॅप कीज आहेत, कन्व्हेन्शनल बरं का, आजकाल तुट्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत, पण जी पारंपरिक तुटी आहे नळाची त्याला सुद्धा आपण काय करतो, हे बघा 2 फिंगर्स त्याला ओपन करतो त्यावेळेस बघा हे इंडेक्स फिंगरची आणि थंबची डायरेक्शन कशी असते, अपोजिट, तेव्हा ती की ओपन होत असते, तेव्हा ती की रोटेट होत असते. अगदी तसंच आहे ह्या ॲज डायरेक्शन ऑफ फोर्स acting on arm AB and direction of force acting on arm CD are opposite. दोन्ही कशा आहेत, अपोजिट आहेत. कॉइल रोटेट्स क्लॉकवाईज आणि काय होतं, आणि बघा ही कॉइल रोटेट झाली, कॉइल काय झाली, रोटेट झाली. आता कॉइल रोटेट झाली म्हणजे काय, एच्या जागी डी येईल, सीच्या जागी बी येईल, बरोबर आहे की नाही. हे पाय अशी रोटेट झाली कॉइल 3D मध्ये आणि मग तेव्हा करंट कोणत्या दिशेने जाईल, डीसी बी ए, कारण याच्या अपोजिट आहे. त्यावेळेस करंट कसा जाईल, डीसी बी ए असा जाईल. हे पहा एच्या जागी डी आलं आणि बीच्या जागी सी आलं रोटेट झाल्या, मग तेव्हा डायरेक्शन ऑफ, कारण हे पहा हे रिंग्स ज्या आहेत या रिंग्स मग ही कॉइल फिरते आणि मग त्यावेळेस काय होईल, आणि याच पद्धतीने काय होतं, कॉइल कंटिन्युअस, पहिल्यांदा कॉइल फिरते क्लॉकवाईज, नंतर फिरते अँटी क्लॉकवाईज, अँड दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज गोज ऑन अँड ऑन. आणि ही प्रोसेस काय होते, जोपर्यंत करंट चालू आहे तोपर्यंत चालूच राहते आणि मोटर वर्क होते आणि मोटर काय होते, वर्किंग होते आणि फिरत राहते. या पद्धतीनं काय आहे की जोपर्यंत, आणि करंट डायरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स्ड इन एव्हरी हाफ रोटेशन, प्रत्येक हाफ रोटेशन झाली की डायरेक्शन ऑफ करंट काय होते, रिव्हर्स होते. मात्र कॉइल काय होते, कंटिन्यू फिरत राहते आणि कॉइलच कंटिन्यू फिरली की त्याला तुम्ही काही जोडा, फॅनमध्ये असेल तर तो मधला गट्टू जोडला तुम्ही, मिक्सरमध्ये असेल तर त्याला ब्लेड्स जोडल्या, किंवा जे काय असेल त्याला जे काय जोडतात त्या पद्धतीने मोटर काय करेल, मेकॅनिकली वर्क करेल. आलं ना लक्षात. तर हे काय आहे, वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही.